महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विविध राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते अस्थिर अवस्थेमध्ये आहेत. राजकीय आघाड्या, महायुती या सगळ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात एक विचाराची लढाई म्हणून केंद्रात कुणाचे सरकार असले पाहिजे, राज्यात कुणाचे सरकार असले पाहिजे म्हणून त्या निवडणुका लढवल्या जात होत्या. त्या निवडणुकीमध्ये विजयी होणारा उमेदवार कोण, त्याच्या पाठीशी आपण उभं राहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेत आपण नगरसेवक पदाचं तिकीट मिळवून घेऊ का, याची रेस लागलेली असायची. माझ्या गावातनं सर्वाधिक मतं मी मिळवून देणार, माझ्या प्रभागातून सर्वाधिक मतं मी मिळवून देणार, अशा पद्धतीची खात्री आपापल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला देण्याचं काम करणारे कार्यकर्ते आज बुचकुळ्यात पडले आहेत. काम तर केलं, राजकीय पक्षाचे नेते म्हणून निष्ठेनं काम केलं, पण आता तिकीट मिळवत असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि जात या फॅक्टरचा उपयोग केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. म्हणून तुम्ही कमी पडता. तुमची क्षमता ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यामध्ये ज्येष्ठतेनं आहे, परंतु निवडणुकीमध्ये निवडून येण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये तुमच्याकडे साधन उपलब्धता नसल्यामुळे तुम्हाला तिकीट देणं शक्य नाही, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. मित्रहो, याचा अर्थ आपण त्या सगळ्या राजकीय नेत्यांना समजून घ्यावं लागेल, ही तर गोष्ट खरीच आहे. एका प्रभागामध्ये 10 उमेदवार इच्छुकांच्या यादीत आहेत, त्यापैकी एकाला तिकीट, उमेदवारी अर्ज, AB फॉर्म द्यायचा आणि उर्वरित लोकांना पक्षाचे नियम अटी सांगून पुढे तुमचा कोणत्याही विषयात कधीतरी विचार होणारच आहे, तुम्ही पक्षशिस्त पाळा, अशा या पद्धतीची अप्रत्यक्ष तंबीच म्हणा तुम्हाला दिली जाणार आहे. अशा प्रसंगी महाराष्ट्रातल्या OBC भटके विमुक्त 12 बलुतेदार समाजातील कार्यकर्त्यांनी सावध राहिलं पाहिजे. OBC आरक्षण समर्थक कोण, OBC आरक्षण विरोधक कोण, हे लक्षात घेऊन पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून या निवडणुकीत माझा प्रभाग OBC आरक्षण समर्थक उमेदवार तो कोणत्या राजकीय पक्षाचा, कोणत्या राजकीय कोंडवाड्यात आहे हे न पाहता आपण निवडणूक प्रक्रियामध्ये, गावच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून झाल्या पाहिजेत. सहकार तत्वावरती जसं सर्व मिळून आपल्या भागाचा विकास करू किंवा गावाचा विकास करू, आपण विचार पुढे घेऊन गेला पाहिजे. यासाठी म्हणून OBC भटके विमुक्त आरक्षण संघर्ष समितीचा मुख्य संयोजक या नात्याने मी आपणास विनम्र विनंतीही करतो, अपेक्षाही ठेवतो की विधानसभा लोकसभेला आपण राजकीय आपल्या विचाराचा साठी लढाईमध्ये उतरा,
पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ज्यांनी OBC आरक्षणाला विरोध केला आहे, भटक्या मुक्ताच्या आरक्षणाला विरोध केला आहे, किंवा आणखीन आपल्या विकासासाठी खऱ्या अर्थानं विरोध केलेला आहे, अशा सर्वांना आज जागा दाखवण्याची गरज आहे. राजकीय कोंडवळ्यात कोणत्या एखाद्या पक्षात न राहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तुमच्या गावाच्या बंधनामध्ये राहा, प्रभागाच्या नागरिकांच्या बंधनात राहा आणि योग्य असा लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून द्या. हीच अपेक्षा या ठिकाणी मी राजेंद्र बनारसे, मुख्य संयोजक OBC भटके मुक्त आरक्षण संघर्ष समितीचा संयोजक या नात्यानं करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.